आईने लग्नासाठी साठवलेले 9 तोळे सोन्याचे दागिने मित्राच्या मदतीने चोरले. कारण ऐकूनच धक्का बसेल. शिक्षणासाठी मुलामुलींना पालक मोठ्या शहरात पाठवतात, कारण चांगले शिक्षण घेतल्याशिवाय मुलाचे भवितव्य घडणार नाही हे त्यांना माहिती असते. काही वेळा तर कर्ज काढून आणि पोटाला चिमटा देऊन ते मुलांना शिक्षणासाठी पैसे पुरवत असतात. मात्र काही मुलांना आपल्या आईबापाच्या कष्टाची जाणीव असतेच असे नाही. शहरातील मौजमजेची इतकी भूल पडते की परिस्थितीचा विसर पडतो. धुळे जिल्ह्यातील एका घटनेमध्ये मुलानेच घरात चोरीचा प्लॅन करून आईने साठवलेल्या सोन्यावर डल्ला मारला. त्यानेच पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार नोंदवून साळसूदपणाचा आव आणला, पण पोलिसांनी त्याचा बुरका फाडला. एका चुकीच्या विचाराने त्याला गजाआड नेले. या धक्कादायक घटनेचा हा पुढील प्रमाणे सविस्तर वृत्तांत आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असणाऱ्या वसमत या गावामध्ये राहणारे संजय नेरकर हे श्रमजीवी आपल्या कुटुंबियासमवेत साक्री येथे राहायला आले होते. साक्री शहरातील पेरेजपूर परिसरातील रस्त्यालगतच्या सुयोग कॉलनीतील प्लॉट क्रमांक 34 मध्ये संजय नेरकर आपल्या कुटुंबियांच्या समवेत वास्तव्याला आहेत. वास्तविक संजय नेरकर यांनी आपल्या मुलाच्या भावेशच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्याला उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून आर्थिक झळ सोसत आपले राहते गाव सोडले होते आणि ते साक्री शहरामध्ये राहायला आले होते. भावेशचे माध्यमिक शिक्षण पूर्ण करताना आपल्या पोटाला चिमटा देऊन आपल्या हाऊस मौजेला फाटा देत भावेशची आई भावेच्या शिक्षणाचा खर्च करत असे. एवढेच नव्हे तर त्याचे भविष्यात इंजिनियर होण्याचे स्वप्न साकार व्हावे म्हणून ती काटकसर करून प्रसंगानुरूप एखादा सोन्याचा दागिना घेऊन आपली ऐपत वाढवण्याचा प्रयत्न करत होते. अर्थात भावेच्या वडिलांचीही भावेच्या आईला समर्थपणे साथ होते. माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर भावेशला चांगल्या नावाजलेल्या अभियांत्रिक महाविद्यालयामध्ये प्रवेश हवा होता. भावेशची ही इच्छा देखील त्याच्या आई वडिलांनी पूर्ण केलेली होती. भावेशने पुणे येथील एका नावाजलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला होता. हे शिक्षण घेत असताना भावेच्या शैक्षणिक गरजा वाढू लागल्या होत्या. तो नाउमेद होऊ नये म्हणून त्याचे आई वडील त्याचा पूर्ण खर्च करण्यात कुचराई करत नव्हते. पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात भावेशने प्रवेश घेतल्याने त्याच्या राहणीमानामध्ये फरक होऊ लागला होता. वर्गातील इतर विद्यार्थी जसे कपडे परिधान करून यायचे तसेच कपडे आपणही घातले पाहिजेत. त्यांच्याजवळ जसा हाय फाय मोबाईल आहे तसाच मोबाईल आपल्याजवळ असायला हवा. पायातील बूट आणि सॉक्स देखील स्टँडर्ड असायला हवेत याची काळजी भावेश घेऊ लागल्याने त्याच्या खर्चामध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली होती. अंगावरचा पेहराव नीटनेटका असावा इथपर्यंत ठीक आहे, पण इतर मुलं जशी बाहेर फिरायला जातात, मौज मजा करतात, खानपान करतात, तसं करण्याची ईर्ष्याही भावेशच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली होती. मित्रमैत्रिणींकडून पार्ट्या घेतल्या की त्यांनाही पार्ट्या द्याव्या लागायच्या. मिरवणुकीसाठी मित्रांबरोबर जायचं तर खिसा जड हवा, पण भावेश येथे कमी पडू लागला. आपला मुलगा शिकून मोठा इंजिनियर व्हावा या कल्पनेनेच त्याचे आई वडील भावेशसाठी शक्य असेल तेवढे करत असत, पण मर्यादित उत्पन्नात भावेशच्या मोठ्या अपेक्षा पूर्ण करण्यात ते कमी पडू लागलेले होते. हेच भावेशला खटकू लागलं होतं. शाळा महाविद्यालयामध्ये आणि तेही मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिक्षण घेणारी मुले खूप मजा मारतात असं तो ऐकून होता, पण आता तो स्वतः प्रत्यक्ष अनुभवत होता. इतर वर्गमित्रांप्रमाणे आपल्यालाही सर्व हाऊसमौज करता यायलाच हवे, कारण हेच वय मजा करण्याचं आणि सर्व प्रकारचा आनंद घेण्याचा आहे. हे त्याच्या म्हणजे भावेच्या डोक्यात पक्क रुजल्यामुळे तो आपल्यालाही छान शौकीपणाचं व ऐशोआरामी जीवन कसं जगता येईल याचाच विचार करायला लागलेला होता. प्रतिकूल परिस्थितीतही आपले आई वडील आपल्या गरजा आपल्या इच्छेखातर पूर्ण करत आहेत. आपल्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपले आई वडील प्रसंगी पोटाला चिमटा देतात, साधे राहतात, सणासुदीला खर्च कमी करतात. हे भावेशला सांगणार आणि समजावणारच
त्याच्याजवळ कुणी नसल्यामुळे चंगळवादाकडे त्याचे भरकटलेलं मन त्याला वाम मार्गाकडे घेऊन जात होतं. आपली आई प्रसंगानुरूप खर्चाला कात्री लावून थोडं थोडं सोनं खरेदी करत असते हे भावेशला ठाऊक होते. पण हे संकलित होणारं सोनंही त्याचे भवितव्य घडवण्यासाठीच होतं याची जाण त्याला नव्हते. आईने साठवून ठेवलेल्या सोन्यावर डल्ला मारला तर आपल्याला महाविद्यालयीन जीवनातील सर्व हौसमौज पूर्ण करता येईल असा स्वार्थी विचार त्याच्या मनात शिरला आणि ते सोनं हडप करण्याच्या दिशेने भावेश विचार करू लागला. नोव्हेंबर 2025 मध्ये भावेश सुट्टीमध्ये आपल्या आई वडिलांना भेटायला साक्रीला आला. सुट्टीमध्ये तो घरी आला की त्याच्या आई वडिलांना खूप आनंद होत असे. आई त्याच्यासाठी वेगवेगळे खाद्यपदार्थ करत असे. भावेशही वेळोवेळी घरी यायला उत्सुकच असे. पण यावेळी तो वेगळ्याच हेतूने आई वडिलांना भेटायला आला होता. तो आईने पै पै करून साठवलेलं सोनं आपली हौसमौज पूर्ण करण्यासाठी हडप करण्यासाठी आलेला होता. त्यासाठी त्याने आपल्या दोघा मित्रांची मदत घेतली होती. भावेशचे जे मित्र भावेशला हे चौर्य कर्म करण्यास मदत करणार होते तेही निर्बुद्ध आणि नशाखोर होते. भावेच्या पैशातून आपल्याला मजा मारायला मिळणार म्हणून ते भावेच्या कटामध्ये सामील झालेले होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये भावेशने आपल्या घराच्या दाराला बाहेरून लावल्या जाणाऱ्या कुलपाची डुप्लिकेट चावी बनवून ठेवले होते. आपली आई सोन्याचे दागिने कुठल्या डब्यात ठेवते हे त्याने हेरून ठेवलेले होते. आपल्या आई वडिलांच्या पश्चात आपल्या त्या दोघा मित्रांना घरी आणून सोने ठेवलेला डबा त्या मित्रांना दाखवून ते दागिने कसे लंपास करायचे, घरात चोरी झालेली परिस्थिती कशी निर्माण करायची हे समजून सांगितलेले होते. पूर्वनियोजित कटानुसार रविवार दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6च्या दरम्यान भावेश आपल्या आई वडिलांना घेऊन साक्रीतीलच एका नातेवाईकांच्याकडे गेलेला. जाताना त्याने आपल्या आईला घराच्या दाराला कुलूप लावायला सांगितले व कुलपाची चावी सांभाळून ठेव असे तिला सांगितले. तासाभरानंतर भावेश आपल्या आई वडिलांसमवेत घरी परत आला तेव्हा त्यांच्या घराचा दरवाजा उघडाच होता. दरवाजा उघडा कसा असे म्हणत त्याने आई वडिलांना घाईघाईत घरात नेलं. घरातील अस्ताव्यस्त सामान आणि भावेच्या तोंडून निघालेले घरात चोरी झाली वाटतं हे शब्द ऐकून भावेच्या आईला दरदरून घाम फुटला. पळतच ती मावले स्वयंपाकघरात गेली. थरथरत्या हाताने तिने सोन्याचे दागिने ठेवलेला डबा उघडला. तो रिकामा होता. छाती बडवत आई शोक करू लागली. आयुष्याची सर्व कमाई चोर घेऊन गेला. आता मी काय करू असे म्हणत ती मावले दाय मोकलून रडू लागली. आपल्या बायकोने मोठ्या कष्टाने जमवलेले सोने चोरीला गेले म्हणताच भावेच्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांच्या पायात त्राण राहिले नाहीत. ते डोक्याला हात लावून जमिनीवर बसले. भावेश मात्र स्थितप्रज्ञ होता. आई वडिलांच्या खांद्यावर हात ठेवत तो आई वडिलांना धीर देण्याचं नाटक करत होता. आईचं रडणं ऐकून शेजारी पाजारी भावेच्या घरात जमा झाले. जो तो चोरी कशी झाली म्हणून विचारायचा तेव्हा भावेश पुढं होऊन म्हणायचा, आईची चूक आहे, आईचा हलगर्जीपणा आहे. सोन्याच्या दागिन्यांचा डबा असा उघड्यावर कोणी ठेवतं का असं म्हणत तो आईला दुष्ण देऊ लागला. झालं ते झालं, आता पोलिसात खबर द्यायला हवे म्हणून भावेश घराबाहेर पडला आणि सरळ साक्री पोलीस स्टेशनला गेला. घडलेली हकीकत सांगत भावेशने साक्री पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. सुमारे 90 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे भावेशने सदर फिर्यादीमध्ये नमूद केले. त्या फिर्यादी आधारे साक्री तालुका पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल झाला. पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला व भावेश नेरकरसह त्याच्या आई वडिलांचे, त्याच्या नातेवाईकांचे, भावेश आणि त्याचे आई वडील त्या दिवशी ज्या नातेवाईकांच्या घरी गेले होते त्या नातेवाईकांचे, शेजाऱ्या पाजाऱ्यांचे, भावेश आणि त्याच्या वडिलांच्या मित्र परिवारांचे प्राथमिक जबाब नोंदवून घेण्यात आले. ते सर्व जबाब पडताळले असता पोलिसांच्या संशयाची सोय भावेशवर स्थिरावली. चौकशीसाठी पोलिसांनी भावेशला ताब्यात घेतले तेव्हा तो आकांड तांडव करू लागला. माझ्या घरात चोरी झाली,
मलाच काय ताब्यात घेता, असे तो म्हणू लागला. या प्रकाराने त्याचे आई वडीलही व्यथित झाले. पोलिसांच्या या कृतीने शेजाऱ्या पाजाऱ्यांनीही तोंडात बोटे घातले. आपण केलेलं काळं कृत्य पोलिसांच्या नजरेत आल्याची शंका भावेच्या मनाला चाटून गेली आणि माफी मागत भावेशने आपण केलेला गुन्हा कबूल केला. आपल्याला आपल्या वर्गातील इतर मुलांप्रमाणे चंगळवादी जीवन पुण्यामध्ये व्यतीत करायचे होते. त्या मोहापायी आपल्याला दुर्बुद्धी सुचली आणि आपण हे दुष्कृत्य केल्याचे भावेशने तपास पथकाला लिहून दिले. भावेश नेरकरचा हा कबुली जबाब तपास पथकाने शब्दबद्ध आणि कॅमेराबद्ध केल्यानंतर साक्री पोलिसांनी भावेशला रितसरपणे अटक करून गजाआड केले. ज्या 2 मित्रांनी मदत केली होते त्यांनाही ताब्यात घेऊन सह आरोपी करण्यात आले. तपासामध्ये 90 ग्रॅम सोन्यापैकी 20 ग्रॅम सोने भावेशने घाईघाईमध्ये सराफाला विकल्याचे निष्पन्न झाले, तर 20 ग्रॅम सोने भावेशने शेतामध्ये पुरून ठेवल्याचे तपासामध्ये उघड झाले. विनाशकाले विपरीत बुद्धी असे म्हणायची वेळ भावेच्या अभागी आई वडिलांच्यावर आली.